माणूस चांगलाच आहे हो मी. माणूस वाईट नाही. प्रत्येक माणसामध्ये एक देव आहे आणि एक दानव आहे. कधी देव वरचढ ठरतोय, कधी दानव वरचढ ठरतोय. आणि मग देव आणि दानवांचं ना द्वंद्व होतंय, युद्ध होतंय. कोण त्यावेळेला जिंकल त्याच्यावर परिणाम असतात. दुर्दैवानं त्या दिवशी माझ्यातला दानव मोठा झाला हो. तुमच्या आयुष्यातील चांगला पुरुष कोण वाटतो सर? माझ्या आयुष्यातील सगळ्यात म्हणजे एक नाही अनेक चांगले पुरुष आहेत. आपल्या घरापासून सुरुवात केली तर माझे वडील गरजेचं आहे खूप. रडणं म्हणजे कमकुवतपणा नाही. बरोबर, मी सिनेमा बघताना रडतो, नाटक बघताना रडतो, एखादं अफलातून गाणं कोणाचं ऐकलं तरी मी रडतो. मला रडायला येतं. रडणं हे उत्तम माणूस असल्याचं लक्षण आहे. हे डिप्रेशन वगैरे शब्द आत्ता आलेले आहेत, हे सगळे खेळ आहेत खोळ्यासारखे. यायला आमच्या आयुष्यात काय काय घडलं, आम्ही डिप्रेशन वगैरे आम्हाला कधी आलंच नाही. नमस्कार मंडळी, माय महानगर मानिनीमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सध्या मी आहे शरद सरांसोबत. नवीन नाटक येत आहे. नवीन म्हणजे हे जुनंच आहे, पण पुन्हा एकदा येते. नाटककार जयवंत दळवी यांचं पुरुष हे नाटक पुन्हा आलेलं आहे आणि पुन्हा रंगमंचावर येणार आहे. त्याच्यातील प्रमुख भूमिका शरद सरांनी केली. सर, काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल? एकतर बऱ्याच वर्षानंतर नथुराम नंतर एक चांगलं नाटक करायचं होतं. कुठलं करावं, 2-3 वाचनात आली होती, नाही जमत. तेवढ्यात पुरुष हे गेले 5-6 वर्षांपासून माझ्या डोक्यात होतं करायचं. आणि अचानक श्रीकांत तटकरेचा फोन आला, म्हणजे आमचा निर्माता, की शरददा पुरुष करणार का? म्हटलं येऊन भेटलो आम्ही आणि एकत्र निर्मिती करायचं पण ठरलं, भूमिका करायचं ठरलं. आणि मग आता जवळजवळ सुरू करूया, कसं करायचं, काय करायचं, कोण दिग्दर्शक कोण. आणि मग सगळी माणसं जोडत गेलो. ज्यांना विचारलं त्या सगळ्यांनी पटापटा हो म्हटलं. काहींचे प्रॉब्लेम्स होते. अविनाश आता मालिका करतोय, स्पृहाचे वेगवेगळे शोध चालू आहेत, पण सगळ्यांनी ठरवलं की नाटक करायचं आपण. मग आता ते कसं करायचं, सगळ्या अवेलेबल डेट्स कशा आहेत, काय आहेत, असं सगळं जुळवाजुळव करून दिवाळीपासून सुरुवात झाली. आणि मग आज आम्ही तयार झालेले आहोत. आता 7 दिवस राहिलेत. 14 डिसेंबरला प्रेक्षकांसमोर शुभारंभ घेऊन येतोय आम्ही. थोडक्यात म्हणजे ज्यांनी हे नाटक पाहिलेलं नाही त्यांच्यासाठी थोडक्यात काय सांगाल की काय आहे नाटक? सध्याची महाराष्ट्र आणि देशाची जी परिस्थिती आहे, परिस्थिती चांगली आहे, पण स्त्री अत्याचारावर बद्दलची परिस्थिती काहीच बदल झालेला नाही आहे. रोजच्या रोज भयानक बातम्या ऐकायला येतात. दुसरा एक अतिशय घाणेरडा रोग लागलाय, तो म्हणजे माणसामध्ये जातीच्या भिंती तयार होत आहेत. या 2 विषयांवरती प्रखरपणे भाष्य करणारं हे नाटक आहे. त्यामुळं ते आत्ताच्या पिढीने बघितलंच पाहिजे. यातनं अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळतील. अनेक प्रश्नांची सोल्युशन्स मिळतील की कसे सोडवावेत. आणि इतका वेगळ्या पद्धतीने या सगळ्या प्रॉब्लेमकडं, सामाजिक व्यवस्थेकडं बघण्याची एक वेगळी नजर मिळेल. म्हणून आत्ताच्या पिढीने हे नाटक बघितलंच पाहिजे. निश्चितच सर, ज्या पद्धतीने नाटक पुरुष असा आहे, तर नेमका पुरुष कसा असावा? कारण प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक व्यक्तीला पुरुष हा असा असला पाहिजे, तसा असला पाहिजे, म्हणजे त्यानं केअर घेतली तर तो चांगला नवरा बनतो, काळजी घेतली चांगला मित्र बनतो. तर या पद्धतीच्या अनेक व्याख्या आहेत पुरुषाच्या, पण तुमच्या अर्थी पुरुष म्हणजे काय? मी नाटकाच्या संदर्भात बोलेन. या नाटकात पुरुष कसा असावा ह्याच्यापेक्षा पुरुष कसा नसावा हे दाखवलंय. आणि 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 ते अनेक 3 बायका आहेत त्याच्यात. एक मुख्य अभिनेत्री आहे, मुख्य सेंट्रल कॅरेक्टर, तिची एक आई आहे, तिची एक मैत्रीण आहे, आणि जो खलनायक आहे त्याच्या आयुष्यात आलेल्या बायका आहेत. त्या सगळ्या स्त्रींना पुरुष कसा नसावा ह्याची उत्तम तुम्हाला माहिती मिळू शकते. म्हणजे ह्याच्यात जे आहे ते सगळं नसलेला पुरुष शोधायचा आपल्याला, तो चांगला पुरुष. तुमच्या आयुष्यातील चांगला पुरुष कोण वाटतो सर? माझ्या आयुष्यातील सगळ्यात म्हणजे एक नाही अनेक चांगले पुरुष आहेत. आपल्या घरापासून सुरुवात केली तर माझे वडील, माझे सगळेच आप्त मित्र, सगळे पुरुष चांगलेच असतात. आमच्या नाटकामध्येच एक खलनायकाच्या तोंडी एक वाक्य आहे, तो माणूस चांगलाच आहे हो मी.
माणूस वाईट नाही. प्रत्येक माणसामध्ये एक देव आहे आणि एक दानव आहे. कधी देव वरचढ ठरतोय, कधी दानव वरचढ ठरतोय. आणि मग देव आणि दानवांचं ना द्वंद्व होतंय, युद्ध होतंय. कोण त्यावेळेला जिंकल त्याच्यावर परिणाम असतात. दुर्दैवानं त्या दिवशी माझ्यातला दानव मोठा झाला हो. एका वाक्यात सगळं काही दळवी सांगून घेतात. अशी अनेक वाक्य, असे अनेक थॉट्स, एक एक विचार तुम्हाला या नाटकात बघायला मिळतील. सर असं म्हणतात की प्रत्येक पुरुषामागे स्त्री असते, एक स्त्री असते. तर या नाटकातील स्त्रीची भूमिका काय आहे की खरंच ती पुरुषाला बदल घडवून आणते का त्याच्यामध्ये? बदल घडवून ती आणू शकत नाही या नाटकात, पण ती तिच्या पद्धतीने याचं उत्तर शोधते. 3 स्त्रिया आहेत ह्या नाटकात. तिन्ही स्त्रिया त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या समस्येवर मार्ग शोधून काढतात. तर तो मी नाही सांगत, कारण मग तो नाटकातली मजा जाईल सगळी. सर बाई पण भारी देवामध्ये तुमचं एक कॅरेक्टर आहे. त्यामध्ये बघणाऱ्या प्रत्येक स्त्रीला वाटतं कसला म्हातारा आहे हा. म्हणजे अजिबात सुनेला काय करू देत नाही. म्हणजे नेहमी असं वाटत होतं सूनबाईने कुठेतरी ना एकदम एक निर्णय घ्यावा, फटदिशी याला काहीतरी म्हणावं आणि जावं. म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या मनातील ती भूमिका. ही भूमिका करत असताना त्यावेळी काही वेगळ्या भावना तुमच्या मनात आल्या का? किंवा खरंच असा नसून आहे बाबा पुरुष, ती भूमिका करताना काय वाटतं? काय नाही, असे मी खलनायक खूप केलेत. अशा तिरकस म्हणजे ब्लॅक आणि ग्रेइश अशा सगळ्या भूमिका केल्यात. त्या सिनेमात तुम्ही नीट बघितलं असेल तर त्याच्यातलं परिवर्तन दाखवलंय बघा. शेवटचा सीन बघा, तो स्वतः दही साखर देतो आणि आशीर्वाद देतो त्या सगळ्या जणांना. हा जो बदल आहे ना, हा बदल जर होणार असेल प्रत्येक माणसामध्ये तर त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. शेवटी आपण सगळे परिवर्तनीय आहोत, बदलणारे आहोत, नाही का? तुम्ही 10 वर्षापूर्वी जशा होता तशा तुम्ही आज नाही आहात, मी नाही आहे. आणि अजून 10 वर्षानंतर अजून आपण जेवढं पुलाखालनं पाणी जातं, जेवढी माणसं भेटतात, जेवढे अनुभव येतात, त्यातनं आपण बदलतो. आपण जास्तीत जास्त स्वतःला बरोबर करायचा प्रयत्न करतो, सुधारण्याचा प्रयत्न करतो, आणि ही प्रोसेस खूप चांगली आहे. पण काही माणसं अशी असतात जी नाटकात दाखवलीत ती बदलायलाच तयार नाही आहेत. मग त्यांचं काय करायचं, त्याचंही उत्तर या नाटकातली नायिका देते. ती काय देते हे तुम्हाला पुरुष बघितल्यावर कळेल. आता एकदमच शेवटचा प्रश्न विचारते. खूप आहेत तसे प्रश्न विचारण्यासारखे, पण नाटकाच्या संदर्भात बोलतोय म्हणून विचारते, की असं म्हणतात सर की एखादा मुलगा किंवा पुरुष जरी रडायला लागला तरी घरी सुरुवाती लहानपणापासून म्हणतात की मुलीसारखं काय रडतोस. पण पुरुषाने रडलं पाहिजे का? त्याने भावना व्यक्त केल्या पाहिजेत का? आणि रडणं आणि वीक दिसणं यामधला फरक काय वाटतो? नाही, रडणं म्हणजे वीकनेस नाही. रडणं, हसणं, आश्चर्यचकित हे जे काही 9 रस आहेत हे विविध मार्गाने तुमच्या बाहेर आलेच पाहिजेत, व्यक्त झालाच पाहिजे. ढसाढसा रडणारा पुरुष हा कमकुवत असतो अजिबात नाही. अत्यंत स्ट्रॉंग पुरुष पण ढसाढसा रडतो. किंबहुना ढसाढसा रडला तर तो आणखीन स्ट्रॉंग बनतो. जसं माझी मुलगी जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला शिकायला गेली, तिला मी अतिशय कणखरपणे हसत हसत विमानतळावर सोडायला गेलो. तिला सोडलं, माझं पिल्लू गेलं अमेरिकेला शिकायला. 2 वर्ष आता दिसणार नाही, तो स्पर्श होणार नाही, घरी आल्यानंतर ती कुशीत शिरणं होणार नाही. सगळं मी कठोर होतो, शांत होतो. सगळे रडत होते, मी नाही रडलो अजिबात. घरी आलो, पाठ टेकवली. रात्रीचं विमान होतं तेव्हा 2 वाजता आम्ही घरी आलो. आणि आल्यानंतर जे काही रडलोय मी, पण मी रडू दिलं. ढसाढसा रडलो, मोकळा झालो आणि स्ट्रॉंगली उभा राहिलो. आणि मग मुलगी तिकडे रडत होती, तिला मी धीर द्यायचं काम केलं. मग त्यासाठी माझं रडणं निचरा होणं, भावनांचा निचरा होणं प्रत्येक माणसाचं, स्त्री पुरुषाशी काही संबंध नाही त्याचा, ती गरजेचं आहे खूप. रडणं म्हणजे कमकुवतपणा नाही. भरभर मी सिनेमा बघताना रडतो, नाटक बघताना रडतो, एखादं अफलातून गाणं कोणाचं ऐकलं तरी मी रडतो. मला रडायला येतं. रडणं हे उत्तम माणूस असल्याचं लक्षण आहे. निश्चितच सर, जसा पुरुष रडतो त्यानंतर हलका होतो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती रडल्यानंतर खरंच खूप हलका होतो, हे तुम्ही सांगितलंत. पण सध्याची युवक पिढी आहे, विशेषतः मुलं घेईन मी, थोडंसं डिप्रेशनमध्ये जातात, निराशा येते, लवकरात लवकर डिप्रेशनमध्ये जातात. यांच्यासाठी या नाटकाद्वारे आणि तुमच्याद्वारे काय संदेश असेल? नाटक बघा तुम्ही,
काही डिप्रेशनमध्ये जायची गरज नसते. हे डिप्रेशन वगैरे शब्द आत्ता आलेले आहेत. हे सगळे खेळ आहेत खोळ्यासारखे. यायला आमच्या आयुष्यात काय काय घडलं, आम्ही डिप्रेशन वगैरे आम्हाला कधी आलंच नाही, माहितीच नाही आम्हाला. आम्हाला त्या सिस्टीमनीच वाढवलं. आईबापांनी मारलं जेव्हा मारायचे तेव्हा, प्रेम करायचं तेव्हा प्रेम केलं, शिक्षकांनी बडवलं, वर्गाच्या बाहेर उभं केलं, सगळं झालं. या सगळ्या सिस्टीममधनं आम्ही गेलो. त्यामुळे डिप्रेशन आम्हाला कधी शिवलं नाही. आता ते मारायचं नाही, मग ते हेच नाही करायचं, मग ते शिक्षकांना तर आता ओरडायचं पण नाही. लगेच ती पालक भांडायला येतात. हे असल्याने पुलचट पोरं बनवून ठेवली सगळे. हे डिप्रेशन वगैरे सगळे श्रीमंती खेळ आहेत. त्यातलं काही नसते. स्ट्रॉंग व्हा, प्रत्येक गोष्टीला जा. शिक्षकांनी मारलं तर कोणी पालकांनी शाळेत विचारायला जाऊ नका, का मारलं तू आमच्या मुलाला. उलट हे आम्ही घरी सांगायला बाप आणि 2 थोबाडे मारायला. त्याचं त्याला लढू द्या. मग आपली आपली लढाई असते. पाखरू उडालं एकदा घरट्यातनं, त्यांनी त्याचं लढायचं. त्याच्या पंखात जोर आहे, निसर्ग आहे त्याच्याबरोबर. सगळं सतत तुम्ही प्रोटेक्ट करत आला तर ती दुबळी बनतात पोरं. आणि मग त्या दुबळ्या मुलांमध्ये हे डिप्रेशन वगैरे शब्द येतात. आम्हाला दुबळं बनवलंच नाही कधी. बी स्ट्रॉंग. खूप छान सर गप्पा झाल्या. प्रेक्षकांसाठी शेवटी काय सांगा? काही नाही, पुरुष नाटक बघायला या, बस. आत्तापर्यंत इतक्या माझ्या नाटकांवर, मालिकांवर, सिनेमांवर प्रेम केलं, तसंच तुम्हाला मी निराश करणार नाही याची गॅरंटी. अतिशय उत्तम दर्जेदार असं एक कलाकृती घेऊन मी तुमच्यासमोर 14 डिसेंबर रात्री 8:30 पनवेल. आणि तिथून पुढे सगळे प्रयोग तुम्ही कुठल्याही मराठी वर्तमानपत्रात, आमच्या सोशल ह्याच्या हँडलवरती बघू शकता. बुक माय शोवर जाऊन त्याचं पटकन तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन तिकीट काढा आणि बघायला या पुरुष. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.